आम्ही आघाडी पुन्हा एकदा पूर्ण मुंबईमध्ये घुसू आणि मुंबई आम्ही आमच्या ताब्यात खिचून आणू। बीजेपीचं महाराष्ट्रात आलेलं जे सरकार आहे हे मतचोरीतून निवडून आलेलं सरकार आहे। या सरकारविरुद्ध शेतकऱ्यांमधून, कामगारांमधून, विद्यार्थ्यांमधून जन आक्रोश आहे आणि हा जनतेचा आवाज दाबण्याकरता या सरकारनं सरकारविरोधात कुणी बोलू नये, कोणत्याही प्रकारचं आंदोलन करू नये, अशा पद्धतीचं जे व्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आणणारं हे जनसुरक्षा विधेयक 2024 या आहे। यापुढे लोकशाही ही या कलमानुसार संपणार आहे। जे जनतेचे व्यक्तिगत अधिकार आहे ते संपणार आहे। या महाराष्ट्रातली मराठी भाषेऐवजी हिंदीची सक्ती लादायची आहे। त्याविरुद्ध जो जन आक्रोश झाला तर त्यांना काही करून मराठी संपवायची आहे आणि हिंदी आणायची आहे, म्हणून करता हा कायदा आणला आहे। मुंबई गुजरातला द्यायची आहे म्हणून हा कायदा आणलेला आहे। मुंबईमधील लालबागचा राजा आज आपण पाहतोय की गुजरात्यांच्या ताब्यात दिलेला आहे, आता मुंबई देखील देणार आहेत। आज आपल्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून सन्माननीय पंतप्रधानांना आम्ही सांगू इच्छितो की आपण जर मुंबई गुजरात्यांना दिली तर आत्ताच नुकतेच मराठ्यांनी 4 दिवस मुंबई ताब्यात ठेवली होती। आम्ही आघाडी पुन्हा एकदा पूर्ण मुंबईमध्ये घुसू आणि मुंबई आम्ही आमच्या ताब्यात खिचून आणू। आम्ही तुम्ही लादलेलं जे जनसुरक्षा विधेयक आहे ते मानत नाही, त्याचा आम्ही संपूर्ण आघाडी निषेध करतोय आणि हा लादण्याचं काम जर तुम्ही केलं तर ब्रिटिशांच्या काळामध्ये जो स्वातंत्र्याचा लढा झाला त्या पद्धतीनं पुन्हा एकदा जनतेतून उठाव होईल आणि मोठं आंदोलन उभं राहील आणि त्यावेळेला मग आपल्या सरकारला पळती भूमी कमी पडेल असं मी आपणास निदर्शनास आणून देतोय।